सकाळी सकाळी गीता आपल्या पलंगावर पडलेली होती. तिचा नवरा कबीर आरशासमोर उभा राहून स्वतःला न्याहाळत होता आणि पटापट तयार होत होता. आजकाल गीता पाहत होती की तिचा नवरा कधी तिच्यावर जास्त लक्ष देत नव्हता. त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, ज्याने तिची उशी ओली झाली. परंतु कबीर जवळ तर एवढाही वेळ नव्हता की तो मागे वळून तिच्याकडे पाहू शकेल. तो स्वतःच्या जगात हरवला होता. जेव्हापासून गीताने एका अपघातात आपले पाय गमावले होते, तेव्हापासून तिचा नवरा तिच्याजवळ व्यवस्थित वागत नव्हता. रात्री उशिरा जेव्हा तो आपल्या रूम मध्ये येत असायचा, तेव्हा एका बाजूला कुशी करून झोपत असायचा. तो गीताजवळ जास्त बोलत सुद्धा नव्हता. गीताला आता तिचे जुने दिवस आठवू लागले होते, जेव्हा ती नवीन नवीन लग्न करून आली होती. तेव्हा दोघेही रात्री उशिरापर्यंत एकमेकांसोबत बोलत असायचे. कबीर तर तिच्या सुंदरतेवर इतका मोहित झाला होता की तो म्हणायचा की मी तुझ्या प्रेमात माझा जीव सुद्धा देऊ शकतो. गीता तर एवढं प्रेम करणारा नवरा मिळाल्यामुळे एवढी खुश होती की तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते. तिच्या सासूबाई सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत असायच्या. गीताचे आई वडील या जगामध्ये नव्हते. तिचं पालन पोषण तिच्या काका काकींनी केलं होतं. लग्नानंतर तिला एवढा चांगला कुटुंब मिळालं होतं की त्यामुळे तिचे सर्व दुःख जणू काही गायब झाले होते. परंतु म्हणतात ना की कधी कधी आनंदाला सुद्धा नजर लागते. आता तिच्या लग्नाला 1 वर्षच झालं होतं की एक दिवस ती आपली स्कूटी घेऊन ऑफिसवरून परत येत होती. तेव्हा अचानक एका ट्रक सोबत तिची टक्कर झाली, ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यामध्ये तिने आपले पाय सुद्धा गमावले होते. जेव्हापासून ती चालण्या फिरण्यासाठी असमर्थ झाली होती, तेव्हापासून तिच्या सासूबाई तिचीच काळजी घेत होत्या. नवऱ्याकडून तिला फक्त एवढीच अपेक्षा होती की तो थोडा प्रेमाने तिच्यासोबत वागेल. परंतु कबीरला तर तिची काहीच पर्वा नव्हती आणि गीता सुद्धा स्वतःहून त्याच्याजवळ बोलण्यासाठी थोडी घाबरत होती. कारण तिला आता असं वाटू लागलं होतं की मी आता त्याच्या लायक राहिलेली नाही. इकडे कबीर तर जसं काही दुसऱ्या कोणत्या तरी जगामध्ये राहत होता. जसं काही गीता आहे की नाही त्याला काही फरक पडत नव्हता. असंच एके दिवशी संध्याकाळी गीता हॉलमध्ये बसून कबीर विषयीच विचार करत होती. नवऱ्याजवळ 2 प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी तिचं मन तरसत होतं. तेवढ्यातच कबीर घरी आला. तेव्हा गीताचा चेहरा आनंदाने खुलला. ती लगेचच प्रेमाने म्हणाली, अरे, आज तुम्ही ऑफिसवरून लवकर घरी आलात. या, थोडा वेळ माझ्याजवळ बसा ना. किती दिवसांपासून आपण एकमेकांजवळ गप्पा गोष्टी केल्या नाहीत. कबीर रागातच म्हणाला, आता गप्पा गोष्टी करण्यासारखं काय राहिलं आहे. तेव्हा गीताचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. ती घाबरतच म्हणाली, हे तुम्ही असं काय बोलत आहात कबीर? काय आपल्यात गप्पा गोष्टी करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही का? कबीर शांत स्वरात म्हणाला, हे बघ, मी अजूनही तुला धोक्यामध्ये नाही ठेवू शकत. मी तुला आज सरळ सरळ सांगण्यासाठी आलो आहे. हे बघ, मला माझ्या संसाराच्या गाडीमध्ये अपंग चाक नको आहे. आता तू माझी बायको नाही आहेस, तर माझ्यावरील फक्त एक ओझं आहेस. हे घे, घटस्फोटाचे पेपर, त्यावर सही कर आणि माझ्या घरातून निघून जा. हे सर्व ऐकून गीता एकदम स्तब्ध झाली होती. ती भरल्या गळ्याने म्हणाली, कबीर, तुम्ही तर नेहमीच माझ्यावरती स्वतःचा जीव ओवाळून टाकत होतात. ठीक आहे, आता तुमचं माझ्यावर प्रेम राहिलेलं नाही, परंतु कमीत कमी मला तुमची बायको तर बनून राहू द्या. कबीर म्हणाला, मी आता तुझं ओझं नाही उचलू शकत. मला अशी जीवनसाथी हवी आहे जी मला आनंद देईल. तुझ्याकडून आता काय मिळणार आहे मला? असं बोलून तो मागे वळाला तर त्याची नजर आपल्या आईवर, कौशल्याताईंवर पडली, ज्या चहा नाश्त्याचा ट्रे घेऊन आल्या होत्या. त्या आपल्या सुनेसाठी गरमागरम पोहे आणि चहा बनवून घेऊन आल्या होत्या. अचानक कबीर त्यांना बघून जरा घाबरला होता. परंतु त्याने विचार केला की सत्य तर आता सगळ्यांसमोर यायलाच हवं. म्हणून तर हिंमत एकवटून तो म्हणाला, आई, आता तुला हिची सेवा करण्याची गरज नाही आहे. मी तिला घटस्फोट देत आहे. कौशल्याताईंनी डायनिंग टेबलवर नाश्त्याच्या प्लेट ठेवून आपल्या मुलाकडे एक रागीट नजर टाकली आणि हळूच म्हणाल्या, बाळा, जर हाच अपघात तुझ्यासोबत झाला असता आणि अशा अवस्थेत सुनबाईने तुला घटस्फोट देण्याची गोष्ट केली असती, तर तुला कसं वाटलं असतं? कबीर थोडासा विचलित झाल्यानंतर तो थोडा कठोर होत म्हणाला, परंतु हे माझ्यासोबत झालं तर नाही आहे ना, तर मी उगाचच हिचं ओझं का उचलू? ह्या सगळ्या बेकार गोष्टी आहेत. जर मी धष्टपुष्ट आहे तर याचा अर्थ आयुष्य इच्छित आहे की मी माझं आयुष्य आनंदाने जगू. तर मग मी तडजोड का करू? तू अशा गोष्टी बोलून मला इमोशनल ब्लॅकमेल नाही करू शकत.
कौशल्याताई परत एकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, बाळा, तू माझं बोलणं नीट ऐकून घेत नाही आहेस. असंही होऊ शकतं की निसर्गाने तुला धष्टपुष्ट ठेवलं आहे, कारण तू तुझ्या बायकोची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकशील. नवरा बायको अशा वाईट परिस्थितीत एकमेकाला साथ देतात बाळा, अशा पद्धतीने हात सोडत नाहीत. कबीर चिडतच म्हणाला, ही माझी बायको आहे, मला हिच्यासोबत राहायचं आहे की नाही हा निर्णय माझा असेल ना, की दुसरा कोणी हा निर्णय घेईल. आणि मी हा निर्णय घेतला आहे की मी हिला घटस्फोट देणार. आतापर्यंत स्तब्ध राहिलेली गीता अचानक आपले अश्रू पुसत म्हणाली, आई, जर यांना माझ्यासोबत राहायचं नाही तर मला सुद्धा त्यांच्यासोबत जबरदस्ती नाही राहायचं. मी त्यांना स्वतंत्र करते. एवढं बोलून लगेच तिने घटस्फोटांच्या पेपरवर सही केली. हे सर्व बघून कबीर खूप खुश झाला. तो पेपर घेऊन आनंदातच आपल्या रूमकडे जाऊ लागला. तेवढ्यातच कौशल्याताईंच्या कडक आवाजाने त्याची पावले एकदम थांबली. त्या म्हणाल्या, थांब, कुठे जात आहेस? जर तू घटस्फोट घेतलाच आहेस तर या घरातून सुनबाई नाही तर तू जाशील. हे ऐकून कबीर आश्चर्यचकित होऊन मागे पलटला आणि म्हणाला, आई, तू तुझ्याच मुलाला घरातून बाहेर करशील? अगं, मी तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे. ही या घरात राहून काय करेल? काय ही तुला आधार देईल का? ती स्वतःच्या पायावर स्वतः उभी सुद्धा राहू शकत नाही. कौशल्याताई आपल्या अश्रू पुसत म्हणाल्या, असं बोललं तर नाही पाहिजे, परंतु तुझ्यासारख्या मतलबी माणसासोबत मला नाही राहायचं. स्वार्थी माणसाचा आधार घेण्यापेक्षा चांगलं होईल की मी माझं म्हातारपण असंच घालवेन. बाळा, मला नाही माहित मला तुझ्या आधाराची गरज पडेल की नाही, परंतु आज सुनबाईला आधाराची गरज आहे तर मी तिचा आधार बनेल. या बाबतीत मी तुझी साथ नाही देणार. एवढं बोलून त्यांनी कठोरतेने आपलं तोंड बाजूला फिरवलं. कबीरच्या डोळ्यात आता स्पष्टपणे राग दिसत होता. तो म्हणाला, माझ्या घरातून मलाच बाहेर काढत आहेस? कौशल्याताई त्याच्याकडे न बघताच म्हणाल्या, तुझे बाबा गेल्यानंतर हे घर माझ्या नावावर झालं आहे, त्यामुळे मी निर्णय घेईल की या घरात माझ्यासोबत कोण राहील आणि कोण राहणार नाही. कबीर खूपच रागात आता बोलत होता. तो म्हणाला, मला चांगला पगार आहे, त्यामुळे मी कुठे ना कुठे स्वतःसाठी घर नक्कीच घेऊ शकतो. मला तुझ्यावर आश्रित राहण्याची गरज नाही. तू राहा या अपंग मुलीसोबत आणि करत बस तिची सेवा. एवढं बोलून तो त्याच्या रूममध्ये गेला आणि आपल्या गरजेचं काही सामान आणि कपडे घेऊ लागला. गीता भरल्या गळ्यांनी म्हणाली, आई, तुम्ही हे काय करत आहात? मी या घरातून जाते. तुम्ही तुमच्या मुलाला या घरातून का बाहेर काढत आहात? कौशल्याताई म्हणाल्या, सुनबाई, ही गोष्ट सुनेची किंवा मुलाची नाही आहे. इथं गोष्ट चूक की बरोबर ही आहे. माझा मुलगा अशा वेळी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागत आहे, त्यामुळे मी त्याची साथ नाही देऊ शकत. जर तुझ्या जागी मी असती आणि माझ्या नवऱ्याने मला अशा अवस्थेत सोडून दिलं असतं तर मी तुटून गेली असती. म्हणून अशा वेळी मी तुला एकटीला नाही सोडू शकत. तुझे आई वडील सुद्धा या जगामध्ये नाही आहेत. शेवटी माझ्याशिवाय तुझं या जगात आहेच कोण? बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा गीता सुद्धा त्यांच्या पदरात डोकं लपवून रडू लागली. गीताला आपल्या नवऱ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती, परंतु आपल्या सासूबाईंचं एवढं प्रेमळ रूप पाहून ती खूप भावुक झाली होती. कबीर त्याच दिवशी घर सोडून निघून गेला होता. कौशल्याताई आधी एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. आता त्या रिटायर झाल्या होत्या आणि त्यांना पेन्शन सुद्धा मिळत होती. हळूहळू वेळ पुढे सरकत राहिली आणि कौशल्याताई आपल्या पेन्शनच्या आधारे आपल्या सुनबाईची चांगल्या प्रकारे काळजी घेत होत्या. 2 वर्षानंतर कृत्रिम पायांच्या आधारे गीता आता चालू फिरू लागली होती. ती परत आपल्या जॉबवर जाऊ लागली होती आणि आपल्या आयुष्याची तिने नवीन सुरुवात केली होती. दोघी सासवा सुना मिळून चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगत होत्या. त्यांचं नातं आता अजून जास्त मजबूत झालं होतं. तिकडे कबीरने आपल्या आईपासून पूर्णपणे संबंध तोडले होते, कारण त्याला त्याच्या आईचा खूप जास्त राग आला होता. त्याला वाटत होते की आईने त्याच्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. आता त्याची ऑफिसमधून ट्रान्सफर सुद्धा झाली होती, त्यामुळे तो दुसऱ्या शहरात निघून गेला होता. तिथे त्याची ओळख नैना सोबत झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. नैनाने सुद्धा पाहिले होते की कबीर एकटाच आहे आणि त्याचं कोणतेही कुटुंब नाही आहे, त्यामुळे ती त्याच्या पैशाच्या लालचमध्ये त्याच्यासोबत आपल्या आयुष्याची स्वप्न पाहू लागली. तिने कबीर जवळ लग्न केलं. सुरुवातीला तर कबीर खूप खुश होता, परंतु निसर्गाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एका वर्षभरातच कबीरचा एक भयंकर अपघात झाला. त्यामध्ये त्याच्या पाठीच्या कणाला दुखापत झाली, त्यामुळे तो आता पलंगावरच पडून होता. अशा वेळी नैनाला त्याची काळजी घ्यावी लागत होती, त्यामुळे नैनाला आता तो ओझं वाटू लागला होता.
हळूहळू नैनाने त्याच्या अकाउंटमधील सर्व पैसे आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतले आणि एक दिवस ती त्याला सोडून कायमची कुठेतरी पळून गेली. आता कबीर एकदम असह्य झाला होता. त्याच्याजवळ नाही पैसे वाचले होते आणि नाही कोणी त्याची काळजी घेण्यासाठी होतं. पलंगावर पडून पडून त्याला आता असं वाटू लागलं होतं की त्याचे प्राण निघून जातील. परंतु असेही होत नव्हते. तो 2 दिवस तसाच पलंगावर पडून राहिला. त्याचा पलंग सुद्धा खूप खराब झाला होता. कोणीही त्याला विचारणारं नव्हतं. तिसऱ्या दिवशी तहान आणि भूक आणि घाणीत तडपडून त्याचे प्राण निघून गेले. शेवटच्या क्षणी त्याला खूप पश्चाताप होत होता. त्याला समजलं होतं की त्याचे कर्म फिरून त्याच्याजवळच परत आले होते आणि त्याला शिक्षा सुद्धा अशा वेळी झाली होती की जेव्हा तो आपली चूक सुधारू शकत नव्हता. मित्रांनो, जेव्हा माणूस कोणासोबत चुकीचं वागत असतो तेव्हा त्याला या या गोष्टीची जाणीव होत नाही की हे कर्म सुद्धा आपल्याजवळ परत फिरून येतील. त्यामुळे नेहमीच माणसाने प्रत्येकाजवळ प्रेमाने वागलं पाहिजे. तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.